नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज होळीचा दिवस आणि आज लाची होळी आहे। तर आमच्या इकडे आता होम तयार करतायत, तर दाखवतो आज तुम्हाला कशी आहे ती। आणि बघा इकडे निलेश आहे इकडे, आणि बघा हे बघा इकडे असं आता होम तयार करतायत। आणि इकडे सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत बघा इकडे, आणि इकडे होम रेडी करतायत, लाचचा होम। तर दाखवतो आज कशी आमच्या इकडे कोकणात आदगावात कशी होळी बनवतात ती। बारके फांदी मारली असते बघा याची अर्धी आता होळी तयार झाले, झाड बिड लावले आहेत आणि त्यावरती कवाल आणि गवत येईल ते बघा इकडे काम चालू आहे। आता ही वरची शेंडी आहे कुंडी, हे आता असा वरच्या टोकाला टाकतील। त्याच्यानंतर इकडे बघा इकडे सुका भाला पाचोला आहे तो लावला जाईल याला होळीला आपल्या, आणि त्याच्यावरती गवत कशी लावली जाते। नंतर तुम्हाला दाखवतो कशी रेडी होते ती। बघा आता कवाड लावतात आता। बघा आता इकडे सुका आहे, आतमध्ये ओला सर्व लावलाय, बाहेर आता सुका लावतायत। हे बघा आता बारकर राहू दे, हा बोलता घ्या ना।
कसा लावतायत अशी होली तयार झाली आपली. आता याच्यावरती गवत लावतायत. इकडे गवत आणलाय, तिकडे पण आहे. सर्व पोरं आलेत, काम करतात मुंबईवरून. हे बघा अशा प्रकारे आपली होळी तयार झाली. हे बघा, आणि इकडे सर्व ग्रामस्थ मंडळी बसलेत. इकडे शिडी नाही म्हणून बघा इकडे दहीहंडी सारखा तयार केलाय बघा. हे बघा शिडी कमी पडते म्हणून दहीहंडी सारखा हे केलाय. हे बघा कशी आमच्या इकडे होली शिवली जाते, म्हणजे बनवली जाते. शिडी कमी पडते म्हणून दहीहंडी सारख्या एकावर एक चढून. केवढी मोठी बनवली आहे. एवढी मोठी बनवली आहे ना. कशी मस्त अशी होळी बनवली. मस्त अशी बनवले होळी. कोकणी ड्रायव्हर दीपे आहे बघा. साडी सुट्टा आहे त्याची बघा. आणि अशा प्रकारे आमची होळी रेडी झाले बघा. आमच्या इकडे अशी प्रथा आहे वेल ओढण्याची. तर मुली वर्सेस मुलं, आणि मुलं जिंकलेत हे बघा, आणि मुली हारलेत हे बघा. अशा प्रकारे हे बघा परत पुन्हा चालू झाले आहे. हे बघा आता अटीतटीचा सामना आहे बघा, जोरात आहे. मस्तपैकी चालू आहे आता सामना आहे बघा. अटीतटीचा सामना चालू आहे मस्तपैकी. ही आमच्या कोकणातली प्रथा आहे आणि परंपरा आहे वेल ओढण्याची. आणि हे बघा परत जिंकलेत मुलं, जिंकलेत परत पुन्हा एकदा. इकडे कोडबा मागायला आलोय. म्हणजे आमच्याकडे असं कोडबा बोलतात, म्हणजे प्रसाद असते. प्रत्येकाच्या घरी जाऊन काय ना काहीतरी म्हणजे घेतात. कोणी पुरणपोळी बनवली, भाकरी, चपाती, भात अशी वस्तू खाण्याची वस्तू असते. कोणी बिस्किट देतो, असे त्याला कोडगा बोलतात. तर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन असा मागितला जातो. हे बघा तर बघा हा माझा घर आहे आणि इकडे आमच्या इथे पुरणपोळी बनवले. तर आता पुरणपोळी दिली. हे बघा इकडून प्रत्येकाच्या घरी जाऊन असा कोडमा मागला जातो. हे बघा हे अशा प्रकारे
सर्व कोडगा मागला तो म्हणजे आता फाक बोलला जातोय होळीचा बघा फाक बोलला जातोय कोम गेला वाला जो कोण गेला वल्ला वाकडा जो कोण गेला वल्ला वाकडा सोन्याच्या तुरी घेऊन गोटी उतरिल्या सोन्याच्या तुरी घेऊन देठी उतरिल्या तो कोम गेला तामट त्याच्या रावला तो कोण गेला तामटाच्या रावला तामिळ दादानी काय म्हणून दिलं तामिळ दादानी काय तामा करून दिला तो कोण गेला सोनाराच्या रावला तो कोण गेला सोनाराच्या रावला सोनार दादाने काय सोना मर्दून दिला नवरदेव 5 फेऱ्या नाही मारत काही तुझे नवरदेव तिथे उभा राहिला झाली पण पराभव शंभू बघा तोंडावर घेऊन काय तो बघा तिकडं 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 हे तरी काय होता ही बाजूला वागो
इकडे आपण आता आपल्या इकडच्या देवळाच्या इकडची होली शिवतायत. हे बघा देवळाच्या इकडची आहे. ती छोटी असते होळी देवळाकडची. हे बघा इकडे असा शीत लावतायत आता, म्हणजे तोरणीचा झाड आहे त्याला आता शीत बांधतील. हे बघा अशी ते गुंडी केले गवताची. असं शीत बांधतायत. ती माहिती दिली आम्ही एवढं बोललो नाही, एवढं कानावर आली नाही. परंपरा कशी चालली कधी कुठं तर ही आपली जुनी परंपरा आहे अशी. हे केलं ते हो का इकडे असा आमच्या देवाला असा पिल्लू लागतो. म्हणजे त्याला शीत बोलतात. शीत बोलतात म्हणजे कोंबडीचा पिल्लू आहे. बघा अशी बांधली जाते. ही आमच्या गावची जुनी परंपरा आहे. अशी ठेवली जाते याच्यावर गवताच्या गुंडीवर. अशी ठेवली जाते. तो असा इकडे बांधला जातो. तर आपण थोडी माहिती घेऊया इथून. अण्णांकडून अण्णा थोडी माहिती सांगा आम्हाला. ही आमची पूर्वीची परंपरा म्हणजे वाड वडिलापासून जे चालत आलेले हे होम म्हणून, आणि ते आता जे आहे चाललंय ते शीत म्हणून. ही परंपरा पूर्वी चाललेली आम्ही परंपरा चालत ठेवलेली आहे ही सर्व. आमच्या वाड वडिलापासून जुन्या लोकांनी जी परंपरा ठेवलेली आहे म्हणजे पूर्वी करायचे असे, आणि आता तेच आम्ही चालवित आहोत. हां तर बघा इकडे आपल्याला थोडी माहिती सांगितली आपल्या गावच्याच मंडळीने. असे पाच ही मारतात ना. सात पेऱ्या मारतात. अशा आपला सूत आहे बघा, बघू शकता. अशा 7 फेऱ्या मारतील. तर हे बघा असे 7 फेऱ्या मारून आपला सूत बांधलाय. आणि बघा इकडे थोडी पूजापाठ होते. अगरबत्ती आहे ना माती कुठे गेला बाकीचा. बघा अशी होली आहे. पेटवा तिथे काय चालेल, बाकी जवळ नसेल तिथे पेटवणार ना अगरबत्त्या.
समोर आपण जसं निवेदन करू असं इथे समोर बाजूला. आणि बघा हा असा नैवेद्य आहे. नैवेद्य ठेवलाय. अगरबत्त्या पेटले काय? इथे समोर लाव अगरबत्त्या. इकडे अगरबत्ती वगैरे लावून पूजा होईल. बघा अशा पोदे घातले जातात आमच्या इकडे. हे बघा बघा इकडे गाव मंडळी सर्व आले देवलात. ओमच्या बरेदीला सोन्याचा गोंडर. डोंगरचं कांग्रे डोंगरचं कांग्रे सोन्याचं भांगर. हे चौकात तिकडे लाकडा आहेत रे विशेष. पिलू बांधलेला त्या साईडला. अशा प्रकारे होळी लागले आणि आता 5 फेऱ्या मारून आलो. संकासूर होतो म्हणून 5 फेऱ्या मारायचे असतात. तर आलोय. हे बघा तर पुढचं दाखवतो तुम्हाला. बघा अशा प्रकारे होळी लागली आणि आता मंडळी सर्व घरी जातील. बाकी संकासूर नाच्यापुऱ्या लग्न झाले ते ज्यांनी नारळ टाकले ते आता देवळाच्या इकडेच राहतील आणि बाकीचे आता वरती जातील. आज इकडेच आमच्या इकडे आता बघा तिकडे देऊळ आहे समोर. तिकडे देऊळ आहे. बघा इकडे पण असे नाचतायत सर्व पोरं. हे बघा इकडे लेझिम. कालू भाज्या पण आहे मस्त असं लावलाय. कालू भाज्या वाजंत्री पण गावातलेच आहे.
मामा पण आलाय पेटी घेऊन. इकडे नवरा नवरी बघा कसे आहेत, सजवलाय. सॉंग काढून आलेत. कसे लेझिम नाचतायत. नाचतायत. आमच्या गावात अशी मजा असते खूप शिमग्याला, आणि सर्व गावातली माणसं आवर्जून शिमग्याला येतात, कारण शिमग्यात खूप मजा असते ना, त्यामुळे सर्व मंडळी आवर्जून येते. मुंबईवरून तर खास करून, मुंबई पुण्यावरून तर खास करून येतात. थोडी यावर्षी थोडी माणसं कमी आहेत, तरी आहेत बऱ्यापैकी आले आहेत मुंबईवरून. आता लग्नाची गाणी बोलतायत.
इकडे आता नवरा नवरीचं लग्न लागतंय. अरे बघा व्हिडिओ इकडून नको तो फोकस येते समोरचा त्या साईडने. मंगलम मंगलम सावधान. नवरीला उठला ती बुट्टी पडली खाली. लग्न सावधान ती समीप सावधान.